तसं पाहायला गेलं तर गेले 2 वर्ष मी सातत्याने एक विषय मांडत आहे, तो म्हणजे मुंबईच्या रस्त्यांमध्ये जो फेकनाथ मिंदेंनी घोटाळा केलेला आहे. 6080 कोटीचा पहिला घोटाळा, परत एकदा 6000 कोटीचा घोटाळा, 2 वर्ष. आणि अनेक क्लिप्स आपण त्यांच्या पाहिल्या असतील की आता मुंबईत खड्डे पडणार नाहीत, आम्ही असं केलं, तसं केलं, अमुक केलं, तमुक केलेलं आहे. पण स्वतः जे खातं गेले 6 वर्ष त्यांच्याकडे आहे, नगरविकास खातं असेल, घटनाबाह्य मुख्यमंत्री राहिलेले आहेत, कल्याण डोंबिवलीचं 10 वर्ष पालकमंत्री आहे, खासदारकी स्वतःकडे आहे, महानगरपालिका स्वतःच्या खिशात येऊन मुंबईच्या रस्त्यांचे हाल असतील, कल्याणचे हाल असतील, डोंबिवलीचे हाल असतील, ठाण्याच्या रस्त्याचे हाल असतील, आपण सर्वत्र पाहत आहे. आणि परवा वसई विरारचे काल जो प्रकार झाला, मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना फोन करायला लागला आणि ती बातमी न्यूजवर यायला लागली, म्हणजे न्यूजला सांगायला लागलं. सहजासहज आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री कुठच्याही अधिकाऱ्यावर बोलले तरी हे बातम्यांमध्ये येत नाही. कुठे ना कुठेतरी भाजपला पण मिंदेंचे हे घोटाळे अडचणीत आणतायत का, हा एक विचार आहे. पण ह्याच भाजपाने गेले 2 वर्ष मिंदेंना पाठिंबा देऊन आणि स्वतःकडे ठेवून मांडीला मांडी लावून घोटाळे केलेले आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे की मुंबईच्या रस्त्यांचे हाल हे गेल्या 2 वर्षात जे घोटाळे झालेले आहेत ह्याच महायुती सरकारकडून त्याचमुळे झालेले आहेत. मग मला तुम्ही सांगा, गेले 6 महिन्यांमध्ये जे काही पॅचवर्क झालेले आहे, वाकोला फ्लावर आपण जाऊन पहा, जिथे जिथे पॅचवर्क झालेलं आहे ते बुजवले जात आहेत, पण खड्डे पडलेच कसे? विक्रोळी फ्लायओव्हर पाणी तुंबलं कसं? गोखले पुलाचं जे काही घोटाळा झाला होता की घोळ पण झाला होता, 5000 रुपये दंड लावला. म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगताय गणपती मंडळांनी जर खड्डा पाडला पुढे चुकून तर 15000 रुपये दंड, पण रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी रस्ताच चुकवला आणि 6 फुटाचं अंतर ठेवलं एका 2 पुलांच्या मध्ये तर 5000 रुपये दंड. हे फक्त भाजपच्या कारभारात होऊ शकतं. पण महापालिकेनं ज्या पद्धतीनं दाखवलंय की MMRDAच्या रिजन मध्ये येणारे किंवा त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरती सुद्धा ते खड्डे, महापालिका असेल किंवा MMRD असेल, MSRDC असेल, याचे मंत्री कोण आहेत आता? फेकनाथ मिंदे आहेत. नगरविकास खातं कोणाकडे? तर एकच व्यक्तीकडे सगळे आता बोट दाखवत आहेत की ह्यांच्या घोटाळ्यामुळेच मुंबईकरांचे हाल झाले, ठाणेकरांचे हाल झालेत, कल्याण डोंबिवलीकरांचे हाल झाले. क्रिकेटच्या सामन्यांवरनं आज देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे कुठेतरी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती टीका करायचा प्रयत्न केलेला आहे. मियाज जावेद ज्यावेळेला आला होता मातोश्रीवरती त्यावेळेला त्यांना कुणी बोलवलं होतं, एकदा आरशात पाहावं असं म्हटलंय. मला वाटतं त्यांनी मोठ्या साहेबांवर, आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच. कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत ज्यांना माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती, नाहीतर त्यांनी पक्ष फोडू दिला नसता. पण एक महत्त्वाचं, जेव्हा जावेद मियांदाद मातोश्री इथे आले होते, मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही. हे ठणकून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती. मातोश्रीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं. पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आलं होतं आणि बिर्याणी खाऊन आले होते. हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला. आणि दुर्दैव हे आहे की जे सांगतात की आमच्या रगोरगोमध्ये सिंदूर आहे, जे आता सिंदूर, ऑपरेशन सिंदूर बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून वापरतील, तेच लोक आपण पाहत आहेत की त्यांनी आता परवानगी दिली BCCIला जाऊन तिथे क्रिकेट खेळण्यासाठी. दोन्ही गोष्टी आहेत. BCCI जे सांगते की तुम्हाला ऑलिम्पिकचे कायदे बघायला पाहिजेत, जागतिक कर्टसी पाहायला पाहिजे, हेच ऑलिम्पिकचे कायदे आणि हेच जागतिक कर्टसी जर तुम्ही पाहिली तर हॉकीवर पण लागू होते. तरी देखील पाकिस्तान सांगते की आम्ही तुमच्यासोबत हॉकी खेळणार नाही. पाकिस्ताननी बॉयकॉट केलंय, पण आमच्या देशातल्या देशभक्त पार्टी किंवा दुसऱ्यांना जे सर्टिफिकेट देतात की तुम्ही पाकिस्तानला जा, तुम्ही पाकिस्तानला जा, ते जाऊन उत्सुक आहेत. कारण BCCIला जे पैसे मिळतात ती पैशाची लालच भारी पडते. गणपती सण आता जवळ येतोय आणि यालाच अनुषंगानं आज अमित ठाकरेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की सर्वच जण घरी येतात, सगळ्यांनाच निमंत्रण दिलेली आहेत, मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सरप्राईज असेल असं म्हटलं. सरप्राईजसाठी तुम्ही थांबा, मी कशाला सरप्राईज फोडू होतो. प्रारूप रचना ज्या जाहीर झालेल्या आहेत, आपण युवासेनेच्या बैठका घेतल्या, निरीक्षकांकडून अहवाल देखील घेतला, त्याच्या संदर्भात तयारी कशी तयारी आहे ती आता मी सांगणार नाही. उद्या धारावीमध्ये मेळाव्यासाठी जाणार आहात, याच्या अगोदर देखील अनेक वेळा संवाद साधला, परंतु जेव्हा मुंबई झाली होती धारावीमध्ये अदानी समूहाकडून कुठेतरी खाऊ वाटप किंवा जेवण वाटप केलं जात होतं. अदानी समूहाकडून सगळीकडे असं सगळं काही खाऊ वाटप सरकारमध्ये खूप होतो, पण आम्ही पापाच्या पैशाला हात लावत नाही हे धारावीन दाखवलं. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त
32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.